खूप आभारी आहे मी तुझा. मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवलंस तू. हे ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. अहो सर, काय करताय? हे बघा, मी तुमची मदत केलीच, पण त्या छोट्या छोट्या मुलांची पण केली ज्यांच्या जीवावर उठले होते ते. शिवा, खरं तर आज तुझ्यामुळे हे चांगलं काम करू पुण्य कमवण्याची संधी आम्हा सगळ्यांना मिळाली. या रात्र शाळेमधली खरी शिकवण खरं तर तू दिली आम्हाला. हे मी काय नाही केलंय, तुम्ही सगळे मला सपोर्ट लावतात म्हणून मी हे करू शकले, बाकी काही नाही. शिवा सर, आजपर्यंत बऱ्याच लॉकची चाबी बनवली मी, पर आज जो चाबी बनाई है ना, इथं राहील इथं. शिवा याआधी शिपाई म्हणून काम करत असताना एका दबावाखाली दडपणाखाली काम करत आलो, पण आज तुझं हे सगळं बघितलं ना, एक प्रकारची हिंमत आली. तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे शिवा. आजपर्यंत एवढ्या वेळा देवाचा जप केला, पण शिवा आज तुझ्या रूपात मला खरा खुरा देव भेटला ग. होय ना, इतके वर्ष मी लोकांच्या घरी साफसफाई केली, पण आज जी काय शाळेत साफसफाई केली ना, लय बरं वाटलं. भाई लोक मनापासून सॉरी. म्हणजे आधी आपण या प्लॅनला लय अपोज केला, पण आता लय भारी वाटते. म्हणजे ना, मी वस्तीत लपडी करून 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 स्वतःचं नाव ना फार बदनाम केला होता, पण ना आता मी वस्तीत कॉलर टाईट करून फिरू शकतो. अभिमान वाटतो स्वतःचा. शिवा, म्हणजे आतापर्यंत मी रोल शोधण्यासाठी खूप सारे ऑडिशन दिले, पण कधीच कुठून काहीच जुळलं नाही. पण तुझ्यामुळे आज मला हा रोल करायला मिळाला, त्यात मला सरांची मदत करायला मिळाली. याचं समाधान मी व्यक्त पण नाही करू शकत. कदाचित या रोलमुळे मला ऑस्कर सुद्धा मिळू शकतो. भाई, तू चांगलाच गेलास रोल, एक नंबर. बास आता, बास. कौतुक. ऐक ना, हे काय हा, हे काय काय झालं? मी तुला मगाशी विचारलं होतं शिवा, हे तुला लागलं नाही? नाही हे लागलं काय? मला एवढं काही. तातडीने टीटीचं इंजेक्शन घ्यावं. एक्झॅक्टली, इंजेक्शन घ्यावंच लागणार. इंजेक्शन मला नको शिवा, ऐक ना, मला नको इंजेक्शन. काय आयडिया आहे? तू तिकडून पकड, मी इकडून. चला चला चला. शिवा,